आपले स्वतःचे जीवन निरुपयोगी असं समोरच्याला वाटण्यापूर्वीच किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा वाटण्यापूर्वीच योग्य वेळी त्याचा वापर करा. नाही तर असं व्हायला नको की उद्या आपण गेलो या जगातून तर समोरचे व्यक्ती, आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले आजूबाजूचे परिसरातील लोक असं बोलायला नको की खायला काळ आणि धरणीला भार होता, काहीच काम करत नव्हता, कुटुंबाला सुद्धा त्याचा आधार नव्हता, मुलाबाळांकडे सुद्धा लक्ष नव्हते आणि गेला तो बरंच झालं. असं व्हायला नको, चीत व्हायला नको. कुटुंबाने आपलं नाव काढलं पाहिजे ना. असं करण्यासाठी जीवनातला प्रत्येक वेळ हा वाया घालू नका, त्याचा सदुपयोग करायला शिका. नुसतेच मोबाईल हातात घेऊन रील बघत बसण्यापेक्षा त्या मोबाईलमधून सुद्धा खूप काही करण्यासारखं असतं. कंटेंट क्रिएशन आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, व्हिडिओ बनवायला शिका, पैसे कमवण्याचे स्किल्स आहेत, टेक्निक्स आहेत, ते शिका आणि जीवन काळणी लावा. लोकांना मदत करा, हेल्प करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, चांगले विचार धारण करा आणि प्रगती करायच्या मार्गावरती अग्रेसर राहा, प्रगती करायला लागा. नाहीतर असं व्हायला नको की बाबा शेवटी बाबा मी माझा वेळ फुकट घालवला, जीवनामध्ये मी काहीच करू शकलो नाही. निर्णय घ्यायला शिका, ठाम राहा निर्णयाप्रती, चांगले विचार करा, चांगले मित्र निवडा, तर प्रगती शक्य आहे. नाहीतर उगीच टाइमपास करणार, चार लोकांच्या टाइमपास केल्यामुळे वेळ वाया जाणार, नाव खराब होणार, आपल्या कुटुंबाची लक्तर बाहेर निघणार. लक्षात घ्या, कुटुंबाची प्रत्येक गोष्ट आपल्या मित्रांना, आपल्या आजूबाजूला माहिती असते. तर सावध राहा, छान सुंदर आयुष्य जगा, आनंदी राहा, एवढंच बोलतो. आणि ही वेळ फुकट जाण्याच्या आधीच तयारीला लागा.